यांनी आता हे बाळ मला बोललं आत्ताचं आमदार की यांनी त्यांच्या काळात काय केलं. अरे माझ्या काळात मी काय केलं हे विचारायला तुझा जन्म तरी झाला होता का? कशाला विचारतो बाबा? तुझ्या वडिलांना चांगलं माहिती आहे तुझ्या बाळाचे वडील हे आमच्या घराशी संबंधित होते. तर ते काय केले आणि त्याचं केले खरं मला पहिल्यांदाच बोललो आहे आणि शेवटचंच बोलणार आहे. हे काय त्याच्याकडे लक्ष देत नाही कधी. माहिती सवय नाही. आणि चिलटे तर काय येतच असतात. चिलटाचे काय डास ते येतच असतात. ढेकून तर चावतच असतात. आपल्याला काय व्हायचं. तात्पर्य एकच आहे की पाणी प्रश्नावर परवा आमचे नवनिर्वाचित आमदार काहीतरी बोलून गेले. खरं सांगायचं तर मी काही त्या माणसाकडे लक्षच देत नाही. या माणसाबद्दल बोलणं मला स्वतःचा कमीपणा करून घेण्याची इच्छा नाही. हे कृष्णा महामंडळ माहीत नाही त्याला काय त्याच्या नेत्याला माहीत नाही. हे एक पाळीव पोपट आहे. मालक जे बोलतो मालक जे शिकवतो तेवढं येऊन इथं. त्यामुळे कशाला त्यांच्याविषयी बोलायचं आहे. आणि त्यांना एवढं जर भागाचं कल्याण करायची हौस आली असेल ज्याचा उल्लेख दीपकरावांनी केला त्या NICDCची MIDC मसवडमधनं इकडं आणून दाखवा ना. आम्हीच तुमचं नेतृत्व मानतो. सुळशी धरणाचं पाणी बघा या जिल्ह्यात सगळेजण मागणार आहेत. वकील साहेब मी कोणालाही दोष देत नाही. कुठल्याही मंत्र्याला बोलत नाही. कुठल्याही आमदाराला बोलत नाही. मला तो विषय नाही मी बोलतच नाही. मला कोण म्हणलं अहो तो फुटणारे फुटून दे म्हणून. फलटणला राजकीय सूज झाली होती. सूज कमी होती चांगली गोष्ट आहे. आम्ही 91 झाली नवीन पोरं तयार केली. आम्हाला किती वेळ लागणार आहे जागा करायला. मुलं येत नाहीत असं थोडं द्यायला लिपलं. हा मुलांना आपण घेत नाही जे ज्येष्ठ मंडळी म्हणून तक्रारी करणारे मुलं माझ्याकडे भरपूर. विषय राजकारणाचा नाही आहे. विषय आज पाण्याचा. इलेक्शन आहेत. या जर आपण पाणी प्रश्न डोळ्यासमोर ठेवून की पाणी आम्हाला देईल त्याला आम्ही मतं टाकू. हे कार्यकर्त्यांना मी वकील साहेब म्हणत नाही आहे. हे मतदारांना आव्हान आहे मला. तुम्ही विचारा कोणालाही विचारा कोणही आहे तुमच्या भागातल्या फार थोड्या नेत्यांना पाणी प्रश्नाची कळकळ आहे आणि ज्ञान आहे. माफ करा सगळे वरिष्ठ मंडळी. पाणी आणायला फक्त काय फक्क्या मारायला लागतात का? फार सोपं झालं असतं. किती वेळा फक्क्या बघितल्या हो तुम्ही तर ज्येष्ठ आहात. बोलू का? मला काय माहीत नाही असं वाटतं. नुसतीच फक्के मारायचे कालवा आला कालवा इलेक्शन आली बापू तुम्ही तर बघितलं असं. आता हे असं करून होत नाही हो. आणि आज हे शेवटचं पाणी असताना नको त्या गोष्टी आणून यांनी आता हे बाळ मला बोललं आत्ताचं आमदार की यांनी त्यांच्या काळात काय केलं. अरे माझ्या काळात मी काय केलं हे विचारायला तुझा जन्म तरी झाला होता का? कशाला विचारतो बाबा? तुझ्या वडिलांना चांगलं माहिती आहे तुझ्या बाळाचे वडील हे आमच्या घराशी संबंधित होते. तर ते काय केले आणि त्याचं केले खरं मला पहिल्यांदाच बोललो आहे आणि शेवटचंच बोलणार आहे. हे काय त्याच्याकडे लक्ष देत नाही कधी. माहिती सवय नाही. आणि चिलटे तर काय येतच असतात. चिलटाचे काय डास ते येतच असतात. ढेकून तर चावतच असतात. आपल्याला काय व्हायचं. तर तात्पर्य एकच आहे की पाणी प्रश्नावर आपली गोष्टी झाल्या भाग संपला. तर करायचं म्हटलं तर पुढचं हेच करायला लागणार आहे की NICDC येईल की नाही मला माहीत नाही. पण औद्योगिक वसाहत कसंही करून मी आणणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. हे आणायचं का नाही हे सर्वस्वी तुमच्या लोकांच्या वर जिथं येईल त्या लोकांनी जमिनी दिल्या तर होणार आहे. नाहीतर ठीक आहे आपलं आमदार फंडाला अजून ते काय ते कसलं 22-15 का 24-15 हे सगळ्यांना पाठ झालं आहे. 24 त्याच्यावरच जगायचं असलं तर तसं जगू. काय माझी काय ना नाही. मला जे दिसतंय ते मी आज एवढी गर्दी जमून प्रमुख कार्यकर्ते नाहीतरी बंडा त्यावेळेस जिथे जिथे आपण बोललो तेव्हा तुम्ही ठराव मला दिले होते. NICDC करायचे तुमचे ठराव आहेत माझ्याकडे. तुम्हाला काही अंधारात ठेवून केलं होतं का? सगळं सांगून करू. 70-72 साली हडपसर काय होतं. कोथरूडला तर पेरूच्या बागा होत्या डॉक्टर. काय तुम्हाला सांगू कसं वाढत गेलं हे डोळ्यांनी बघितलेलं माणूस.
आणि ते करताना उद्योग वाढायला पाहिजेत. लोकसंख्येचा हा भाग काय वाढतो ते त्या लोकसंख्येला लागणारं पाणी लागतंय, गटर लागतात, इन्फ्रास्ट्रक्चर लागतंय, हे लागतंय, कोणी बघत नाही. इथं कसं आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे तो ओढतोय, ज्याच्या हातात सत्ता आहे तो ओढतोय. परत एकदा सांगतो की मी परत कोणाला दोष देत नाही, कारण मी कोणाला बोललो की काही लोकांना लगेच राग येतो, त्यांना वाटतं मी त्यांच्याबद्दलच बोलतो. मला काय कोणाबद्दल बोलायचं नाही, ते त्यांच्या भागासाठी करत असतील, त्यांना शुभेच्छा. फक्त आमचा खारीचा 3 TMCचा वाटा मला विचारण्यापेक्षा तुम्ही करताय, पॉझिटिव्ह करताय, आम्ही येतो, या. त्यांना काय श्रेयच पाहिजे, त्यांना पाणी आहे की नाही तुम्हाला दाखवायचं आहे फक्त की पाण्यासाठी किती कष्ट झाले. कष्ट करायला पाहिजे. मान खटाव हे सगळी करा, त्यांचा एक शब्द असतो, आम्ही सत्ताधारी आहे, आम्ही काय गुलाम आहे. हो, कुठेतरी काहीतरी आपण काय बोलतो, पण ते काय असतं, आमच्याकडे एक सवय लागली म्हणजे फलटणमध्ये माणूस स्वतःच्या विचाराने बोलतच नाही, त्याला काहीतरी लिहून दिलेलं असतं. परवा बहुतेक तेच होणार. आणि दहीगाववाल्याला तर माझी विनंती आहे तर तुमच्याकडे राज्याचं फार मोठं नेतृत्व आलं आहे, तर आपलं सांभाळूनच राहा. मला काही जास्त बोलायला लावणार, तुम्हाला वाटेल की ते रामराजाने एवढं कळतं कसं, हे गाबडं कशासाठी ठेवतो, सारखं चालूच असतं, जास्त काय बोलत नाही. डॉक्टर साहेब तुम्ही